वटपौर्णिमेचा वाण द्यायला आले होते. म्हणूनच बाळूला मसाले भात करायला सांगितलंय. नाही, मला वाटतच होतं एखादी सवाशीण उपवासाचं पारणं फेडायला घरी येईल म्हणून. अगं बाई, अहो ललिताबाई, हा वटपौर्णिमेचा उपवास आहे, करवा चौथ नव्हे. तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. तुम्ही आजच सोडणार का काय? अहो आजी, त्यांनी उपवास केलाच नाहीये. हो बाई, बरं झालं ना उपवास नाही केला ते. आजी, अगं आईंना बीपीचा त्रास आहे आणि त्यांनी उपवास केला असताना तर मी रागवले असते त्यांच्यावर. बघितलं ना ललिताबाई, तुमच्या धाकट्या सुनेला तुमची किती काळजी आहे ती. तरी सुद्धा सारखं आपलं तिचं हेच. आईंनी नाश्ता केला असेल की नाही, आईंनी औषधं घेतली असतील की नाही. आजी, काही विचारू नका हो बाई. बाळू, हा, सामान ठेवलेलं दिसत नाही का तुला? हो हो ठेवतो. मग उभा कायच नुसता? आनंदी, दरवेळेला माहेरून येताना एवढ्या बॅग आणायची गरज नाही. आई बाबांना आता सांग, म्हणावं आता गिफ्ट देणं थांबवा. नाही, अगदी बरोबर बोलला तो माधवराव तुम्ही. हो, मी सुद्धा वसंताला तेच म्हणाले. सारख्या सारख्या गिफ्ट घ्यायला जहागीरदार म्हणजे काय कोडगे वाटले का तुला? पण वसंतानी माझं ऐक आणि मग गिफ्ट ठेवल्या घरी. हो का? नाही, ती दुसरी बॅग. अहो, त्यातली एक बॅग माझी पण आहे. मी राहायलाच आले ना इथं. वा, आई काय झालं? नाही, मी आल्याचा आनंद झालेला दिसत नाहीये तुम्हाला. नाही, तसं नाहीये. इथनं कुठल्या कारणाने घराबाहेर पडली होतीस हे माहितीये ना तुला? मला फक्त एवढंच म्हणायचं की आई, अहो ठीक आहे आई, माफी मागायची आहे ना? मागेन मी माफी. तर माझी नाही, विम्मेची सुद्धा. तिच्या मुलीचं लग्न मोडलंय. सगळ्यांसमोर तिचा अपमान झाला. शांत व्हा, सगळे तिथे. चला कामाला लागूया. वहिनी, उद्यासाठी थोडासा मसाले भात काढून ठेवाल? किती दिवस झाले तुमच्या हातचं काही खाल्लंच नाहीये. तुमच्या हातचं मी पण खाल्लं नाहीये, खूप दिवस झाले. गप्प बसाओ. आई, हा बोला ना. काय आईला काय हवंय का विचार ना. हो हो हो. अरे, मंगळसूत्र कुठे गेलं? खालीच राहिलं वाटतं. तुम्ही आताच आली अशी यार. मी वाट बघत होतो कधी माझी बायको सगळी काम वरतून टेरेसवर येणार, मग मी तिला गाठणार आणि गप्प बसावता. मग मी आले, माझं मंगळसूत्र बेसिन जवळ. हॅलो हॅलो, साक्षात नवरा समोर उभा आहे. मंगळसूत्र काय घेऊन बसलीस तू? नाही, ते हवंच. तुम्हाला माहितीये, मंगळसूत्राचा हार्टशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. ओहो, हाय, काश मी मंगळसूत्र असतो. माझा पण तुझ्या हार्ट बरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला असता. जाओ. आय लव्ह यू.
अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. परंतु मला खरंच वाटत नाही माहितीये का की तू आलीयस इकडे. इतका अस्वस्थ होतो ना, तुझी खूप आठवण येत होती, बैचेन झालो होतो अगदी माहिती. काल तर खूप जास्त सतत डोक्यात विचार येत होता की हिला घरी कसं आणू, काय कारण काढून आणू. त्यात आज वटपौर्णिमा. म्हणून आजच आले. थँक्यू सो मच यार. तुमचा चेहरा बघितल्याशिवाय वटपौर्णिमेचा उपवास काय कामाचा. सो स्वीट ऑफ यू, सो स्वीट ऑफ यू. मला खूप बरं वाटलं स्वानंदी, तू आलीस, तुझा हट्ट बाजूला ठेवलास, माफी मागायची तयारी दाखवलीस. माझ्यासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या प्रेमासाठी तू इतकं सगळं करतेस, तत्वांना मुरड घालतेस. थँक्यू यार. इतके दिवस तर मी तुझ्यावर फक्त प्रेम करायचो, पण आता मी तुझा रिस्पेक्ट पण करतो खूप जास्त. खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. मी आले मंगळसूत्र घेऊन. स्टॅच्यू. ये बस. मी पण तयारच आहे. अजून 10 वाजला 2-3 मिनिटं आहे. स्वानंदीने सांगितले बरोबर 10 वाजता ती आपली माफी मागणार आहे. मायने राहून आल्यापासून सत्य जेव्हा पुस्त झाली अगदी. ललिता, तू हे माफी प्रकरण कॅन्सल कर गं. अगं काय बोलतेस तू. त्या दिवशी फार नाक वर करून बोलत होते, आता घेऊ दे ना नाक मुठीत जरा. नको ग, राहू दे. अगं काय झालं, का असं बोलतेस तू. अगं मी इथे आले ना तर मला स्वानंदीचा मेसेज आला. स्वानंदीचा मेसेज तुला. हो, काय म्हणते. थांब तुला वाचून दाखवतो. हाय विम्मी मावशी, नमस्कार. तुमची मुलगी यंदा 10वीला गेली असं कळलं. तिला जर ट्युशनची गरज असेल तर मला सांगा, मी चांगलं शिकवेन तिला. तुमची लाडकी स्वानंदी. बापरे, म्हणजे तुला लग्नाची मुलगी नाहीये. हे कळलंय स्वानंदीला. तरीच ती आल्यापासून मी बघते सूरच बदललाय तिचा अगदी. आई, ए आई, अगं बाहेर ये ना, तू आनंदी वाट बघते. तर जायलाच लागणार आहे आपल्याला बाहेर. काही हो. मी काय म्हणते ललिता, सांभाळून घे. हे बघ ते माफी बिफी ना ते नको आपल्याला. काही उघड्यावर पडलो ना तर लाज जाईल दोघींची आपली. स्वानंदी, तुझा शुभ काळ सुरू झालाय बरं का. या बेंबी मावशी. फार वेळ वाट नाही ना पाहावी लागली. नाही, मी आईना तसं सांगितलं होतं की मी बरोबर 10 वाजता परत येईन. तू कुठे बाहेर गेली होतीस का. नाही, आत्ता कुठेच गेले नव्हते मी. पण काल मी विम्मी मावशींच्या घरी त्यांच्या मुलीला सॉरी म्हणायला गेले होते. मी ना हे सगळं खूप मिस केलं तू नसताना. आईनी सगळ्या गोष्टी दिल्याच असतील की हातात. तिने केलं सगळं नीटच केलं, पण हे असं मागे मागे फिरणं, लाडीकपणे बघणं, इतकं प्रेम करणं हे नव्हतं ना तुझं. आता तू ज्या काही नजरेने बघत मला एक एक वस्तू दिल्या ना, ती नजर, ते प्रेम मिसिंग होतं.